नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 12वीतील मराठी विषयातील एक महत्त्वाची कविता ती म्हणजे समुद्र कोंडून पडलाय या कवितेचा अभ्यास करणार आहोत। ही कविता वसंत आबाजी डहाके लिखित शुभ वर्तमान या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे। वसंत आबाजी डहाके यांची ओळख ही एक कवी, समीक्षक, कादंबरीकार, चित्रकार, संपादक अशी हरहुन्नरी स्वरूपातील आहे। त्यांनी आपल्या काव्यमय जीवनाचा प्रवास हा अतिशय छानशा अशा कविता संग्रहांनी केला, ज्यांच्यामध्ये आपण विशेषत्वाने सांगू शकतो योगभ्रष्ट, शुभ वर्तमान, शुनशे आणि चित्रलिपी यासारखे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। त्यानंतर त्यांनी काही कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या। कादंबऱ्यांच्या नंतर त्यांनी काही शब्दकोश संग्रह जे आहेत त्या शब्दकोश संग्रहांचा सुद्धा त्यांनी संपादन केलेलं आहे। सोबतच त्यांनी काही चिंतनपर ललित लेख संग्रह सुद्धा लिहिलेले आहेत। एवढंच नव्हे तर मुळामध्ये एक आपण वसंत आबाजी डहाके यांच्या लेखनाची शैली समजा अभ्यासली त्यावरून आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की वसंत आबाजी डहाके हे अतिशय संवेदनशील आहेत। 21वे युग हे अत्यंत धकाधकीचं युग आहे, परंतु या युगानं आपल्याला जेवढं दिलं तेवढंच त्याला आपल्याकडून हिसकावून सुद्धा घेतलं। यामध्ये प्रकर्षाने त्याने आपल्याला जे दिलं ती म्हणजे समाजामध्ये नीतिभ्रष्ट झालेला एक व्यक्तिरेखा। या 21व्या युगानं आपल्याला भय, दहशत सोबतच त्याने आपल्याला काही मानवी दुःख, एकाकीपणा आणि पराधीनता यासारख्या बाबी दिल्या। कारण मानव हा स्वार्थी आहे आणि या स्वार्थवादामुळे तो एक प्रकारे असंवेदनशील होत चाललेला आहे। अशा या असंवेदनशील होत चाललेल्या समाजाचं चित्र त्यांनी आपल्या कवितांच्या साहाय्यानं रेखाटल्याचं दिसून येतं। वसंत आबाजी डहाके यांच्या चित्रलिपी या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। सोबतच त्यांना जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरविण्यात आलेला आहे। जे आपण आता कविता बघणार आहोत समुद्र कोंडून पडलाय, यामध्ये समुद्र हा एक जीवनाचं प्रतीक आहे। त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील प्रतीकांचा, निसर्गातील प्रतिमांचा अतिशय सुंदरपणे ते उपयोग करतात आणि त्या प्रतिमांच्या साहाय्यानं जी काही आपलं विषय वस्तू आहे ती वाचकांच्या पुढे मांडतात। समुद्र हा जीवनाचा प्रतीक आहे आणि समुद्र हा अत्यंत व्यापक, सोबतच समुद्रामध्ये जी काही व्यापकता आहे यामुळे आपण एक मनाचा मोठेपणा सुद्धा आहे असं आपण सांगू शकतो। असं असताना या समुद्राला जी मानवी प्रगती आहे की जी शहरांच्या रूपानं, उंच उंच इमारतींच्या रूपानं आपल्याला दिसते, या शहरांनी मात्र या समुद्राला जणू कोंडून घेतलेलं आहे। काय आहे या कवितेमध्ये ते आपण बघूया। यामध्ये सुरुवातीला जे परिचयामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की समुद्रासारखं अथांग जीवन जेव्हा शहरांच्या आणि महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडतं तेव्हा कविमन अस्वस्थ होतं आणि हे अस्वस्थ होणारं कविमन त्या ठिकाणी जी बालकं आहेत त्या बालकांची व्यथा या ठिकाणी कवितेच्या रूपानं आपल्या पुढे मांडतं। सुरुवात करूया आपण कविला। समुद्र कोंडून पडलाय। समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजान आड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी। यामध्ये संत्रस्त, अतिशय त्रासलेला, या कवितेची रचना जी आहे ती एक मुक्त छंदात्मक स्वरूपामध्ये आहे आणि या कवितेच्या सुरुवातीच्याच 2 ओळींमध्ये कवीनं कवितेचा विषय सांगितलेला आहे। म्हणे
मानवानं जशी प्रगती केली, या प्रगतीचं प्रतीक म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या बळावर, स्वतःचं जे काही त्याने कौशल्य प्राप्त केलं, स्वतःचं ज्ञान जे प्राप्त केलं, या बळावरती त्याने खूप शहराच्या विस्तारीकरणाला वाव दिला. शहरांचं जसं जसं विस्तारीकरण होत गेलं त्याबरोबर या ठिकाणी त्या आपल्याला उंच इमारतींच्या रूपानं, औद्योगिकरणाच्या रूपानं आपल्याला ते दिसू सुद्धा लागलं. आणि समुद्र जो आहे तो समुद्र मुळामध्ये अथांग, विशाल आणि सोबतच तो एक जीवनाचं प्रतीक असलेलं रूप आहे. अशा या समुद्राला सुद्धा या गगनचुंबी इमारतींनी जणू बांधून टाकलं, जोखडून टाकलं. म्हणून कवी म्हणतायत की समुद्र जो आहे तो कोंडून पडलेला आहे. कशा रूपात तो कोंडून पडलेला आहे? या उंच टोले जंग ज्या इमारती आहेत, गगनचुंबी इमारती ज्या आहेत, या गगनचुंबी इमारतींनी त्याला जणू गजान आड केलेला आहे. समुद्राचं मोठेपण सुद्धा या इमारतींच्या पुढे फिकं पडलेलं आहे, त्याला त्याने बंदिस्त केलेला आहे. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. संत्रस्त म्हणजेच काय की अतिशय त्रासलेला. आणि हे त्रासलेलं पण जे आहे ते त्यांनी एक सुंदरशा प्रतिमेच्या साहाय्याने व्यक्त केलेलं आहे. ते म्हणजे पिंजारलेली दाढी झिंजा. म्हणजे पिंजारलेली म्हणजे अशी दाढी अशी वाढलेली अस्ताव्यस्त, आणि झिंजा म्हणजे केसांची अशी बट झालेली. अशा या रूपामध्ये तो आहे. जसं एखादी अशी जेव्हा व्यक्ती आपल्या पुढे येते ज्याची अशी पिंजारलेली दाढी आहे, ज्याच्या झिंजा वाढलेल्या आहे, तेव्हा नक्कीच समजतो का हा नैराश्यमय व्यक्तिमत्व असावं. अशा या कवितेमध्ये ते म्हणतात की समुद्र सुद्धा जणू पिंजारले, त्याने एक मानवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या समुद्राचं. आणि ते म्हणतायत की पिंजारलेली दाढी आणि झिंजा त्याच्या वाढलेल्या आहेत, यावरून तो अतिशय तो त्रासलेला आहे. पुढे ते म्हणतात हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. आणि हा समुद्र काय करतो, तो या शहरामध्ये या मुलांचं जे बालपण ज्या तऱ्हेनं ती व्यतीत करता आहे ते तो बघतो. त्याचं लक्ष जातं की या गगनचुंबी इमारतीमध्ये 32व्या मजल्यावरती एक मुलगा आहे. आणि या 32व्या मजल्यावरती असलेला तो मुलगा जो आहे, तो मुलगा कसा आहे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय. बालपण म्हटलं तर ते मातीमध्ये खेळणारं, अंगणामध्ये बागडणारं, मोकळेपणानं स्वच्छंदपणा जगणारं. परंतु या शहरामध्ये असणारी मुलं खरंच आपलं बालपण जगत आहेत? खरंच ते आपल्या बालपणाचा आनंद, स्वैरानुभव ती घेत आहेत का? नाही. खंतपणे इथे खिंदपणे एक खंत व्यक्त करतायत कवी. ती समुद्राच्या प्रतिमेच्या रूपानं ते म्हणतायत की ही मुलं जी आहेत ती आपली बालपण गमावून बसलेली आहेत. कारण की जेवढी उंची इमारती बांधल्या गेल्या तेवढ्याच त्या अरुंद जागेमध्ये आहेत. आणि या मुलांना खेळायला, बागडायला हवं असणारं अंगण जे आहे, जो परिसर जो आहे, तो मात्र आता तिथे राहिलेला नाही. त्याची जागा, त्यांच्या अंगणाची, त्यांच्या पटांगणाची जागा या इमारतींनी व्यापून घेतलेली आहे. आणि म्हणून या इमारतीमध्ये छोट्याशा एका कुठेतरी एखाद्या खिडकीमध्ये बसून बाहेरच्या जगाकडे फक्त आशावादपणे बघण्याच्या पलीकडे ते मुलं काही करू शकत नाही. म्हणून कवी इथं म्हणतायत की त्यांचं बालपण, ज्यांचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. आणि त्या मुलाला बिचाऱ्याला कल्पनाच नाही की मी खरं बालपण काय ते अनुभवतच नाहीये. खरं बालपण काय ते मला माहीतच नाही, याची मात्र त्या मुलाला कुठलीही कल्पना नाही. आणि तो आपलं जीवन जगत चाललेला आहे. कवी पुढे म्हणतात समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं. मग जेव्हा समुद्र त्या 32व्या मजल्यावरील त्या बालकाला जेव्हा बघतो आणि त्याचे ते हताशपण आणि त्याचं बालपण त्याने गमावल्याचं जेव्हा त्याला जाणवितं, तेव्हा मात्र हा समुद्र जो आहे ना, तो समुद्र तो काय करतो तर तो हताश होतो आणि समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ येतं. मग हे जे आभाळ जे आहे ते थकव्याचं आभाळ म्हणजे तो दमून जातो, हताश होतो, नैराश्य त्याच्या मनामध्ये येतं आणि
या थकव्याचा आभाळ त्यांच्या डोळ्यामध्ये सामावितं त्या समुद्राच्या, आणि शिणून तो वळवतो डोळे. आणि तो शिणून म्हणजे थकून तो काय करतो, आपले डोळे वळवतो. इमारतीच्या पलीकडल्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. थकलेल्या माणसांचे पाय, आता माणसांची पाय, पाय किंवा बसची चाकं जी आहेत ते गतीचं प्रतीक आहे. गती आहे त्यामध्ये, कारण की ती चालतात, पुढे जात असतात. आणि ही गती ज्याच्या नशिबी असायला हवी ती मात्र काय झालेली आहे, ती थकलेली आहे. म्हणून थकलेल्या माणसांचे पाय. इथं काय सांगायचंय कवीला, की हा माणूस मध्ये शहरातील काय झालेला आहे, तर तो सतत असा दिवस रात्र असा तो फिरत असतो, किंवा पुन्हा तो एक प्रकारे या गर्दीमध्ये तो घुसमटून गेलेला आहे. आणि या गर्दीमध्ये तो ज्या पणे स्वतःला तो विसरून गेलेला आहे, याचा परिणाम असा झालाय की तो थकलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की इमारतीच्या पलीकडल्या रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. ती थकून गेलेली, आणि समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराला. त्याचं जे काही आयुष्याचा विचार जो आहे, काय होणार यांचं, शहरातील या माणसांचं काय होणार, या बालकांचं काय होणार, हा विचार त्याला व्यथित करतो. आणि मग तो काय करतो, तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. आणि मग तो काय करतो, मनातल्या मनात मुक्त होऊन तो फिरू लागतो. शहराच्या या रस्त्यांवरती तो भरकटायला लागतो. शहरामध्ये आणखी असा कोण आहे की जो असा व्यथित झालेला आहे, काहीतरी आपल्याला इथं मिळेल का, कोणीतरी एखादी प्रसन्नतेची अशी कुठली एखादी पहाट इथे आपल्याला दिसते का, म्हणून तो रस्त्यावरनं तो फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून त्याची नजर जाते. त्या ठिकाणी तो बघतो तो, आणि उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. खूप उशिरापर्यंत तो असा फिरत राहतो, परंतु त्याला असा कोणीही दिसत नाही. आणि मग स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, आणि मग त्याचा कटाक्ष जातो तो म्हणजे स्टेशनवरल्या बाकावर. स्टेशनच्या शेजारी असलेलं बाक जे आहे, त्या बाकावरती एकाकी कोणीतरी बसलेला आहे. समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, आणि समोरच्या रुळांवरील जी ट्रेनची किंवा पुन्हा या ठिकाणी जी लोकलची जी गर्दी आहे आणि त्याची जी रहदारी आहे, ती रहदारी पाहत एक कोणतरी तिथे बसलेला आहे. कोण आहे तो, हातांवर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. आणि तो कोण आहे, तर तिथलाच तो समुद्र. तो समुद्र तो सुद्धा एका मानवी रूपाप्रमाणे तो काय करतो, तर अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्या बाकावर तो आपलं हातांवरती आपलं डोकं ठेवतो, आणि अर्ध मिटल्या डोळ्यांनी ती रहदारी, ती वाहतूक तो पाहत बसतो. त्याला आठवतं त्याच्या शेजारी, तेव्हा त्याचं लक्ष जातं त्याच्या शेजारी कोणतरी आहे. कोण आहे ते, तर त्याच्या शेजारी पाय मुडपून, म्हणजे पाय दुमडून असे पोटाच्या शेजारी घेऊन पाय, कोण आहे तर कसं बसत झोपलेलं एखादं मूल, एक गरीबाचं पोर त्या ठिकाणी बाकावर, ज्याला स्वतःचं घर नाही, ज्याला दारिद्र्य ज्याच्या नशिबी आहे, असं ते छोटंसं मूल काय करतंय, तर ते आपल्या पोटाशी आपले पाय दुमडून त्या बाकावरती ते झोपी गेलेलं आहे. आणि ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, ज्याचं बालपण जे आनंदानं बागडायचं ज्याचा दिवस, तो बालक त्या बाकावरती, त्याचं बालपण त्या बाकावरती एक समेटून राहिलेलं आहे. तेवढंच त्याचं बालपण त्या बाका एवढं त्याचं बालपण झालेलं आहे. आणि त्याची कल्पना, त्याला कल्पना असावी किंवा नसावी, कदाचित त्याला त्याची कल्पना सुद्धा नसावी की बालपण म्हणजे काय, बालपणाचा आनंद म्हणजे काय, तो सुद्धा कदाचित त्याला माहिती नसावा. कारण या शहरीकरणाच्या व्यस्ततेमध्ये, भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या समाजामध्ये या बालपणाला त्याचा एक आनंद मनमुरादपणे लुटण्यासाठी परवानगी देणारा समाजच नाही. त्याचं बालपण लुटण्यासाठी मदत करणारा कुठली एखादी व्यक्तिरेखा नाही. आणि म्हणून तो मूल तसंच आपलं बालपण हेच जणू आपलं नशीब समजत तो तिथेच पडून आहे.
समुद्र खिन्न हसतो आणि मग समुद्राला या माणसाच्या प्रगतीवरती हसू येतं. परंतु हे हसू आनंदाचं नव्हे, हताश झाल्याचं, खिन्न झाल्याचं ते हसू आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. आणि मग तो काय करतो, आपल्या या दमलेल्या पापण्या ज्या आहेत त्या मिटून घेतो. कारण की त्याला हे सगळं बघवत नाही, दुःख त्याला बघवत नाही. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची. आणि या समुद्राला काळजी वाटते साऱ्यांच्या बालपणाची, वयस्कांच्या शहरांची. कारण शहर हे वयस्कांचं आहे. इथं धावणाऱ्यांचं, गर्दीमध्ये स्वतःला विसरून गेलेल्या माणसांचं हे शहर. आणि या शहरामध्ये छोट्या बालपणाला काय दिवस नशिबी आलेले आहेत हे बघून समुद्र हताश होतो. आणि म्हणून त्यांनी इथं म्हटलेलं आहे, समुद्र कोंडून पडला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला की हे नेमकं कवितेचे शीर्षक कसं का? समुद्र हे अथांग असतं, ते जीवनाचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये जीवसृष्टी समावलेली आहे. असं असताना या जीवसृष्टी असलेल्या अशा या समुद्राला सुद्धा माणसानं दुय्यम स्थान दिलेलं आहे. त्याचा अथांगपणा त्याच्या स्वतःच्या शहरीकरणाच्या विकासवादाच्या मध्ये येऊ शकला नाही. समुद्राला सुद्धा त्यांनी बांधून टाकलेला आहे. कारण की या समुद्राच्या शेजारी असलेली शहरं जी आहेत त्यांचं भव्य विस्तार होत चाललेला आहे. ती समुद्रामध्ये वाढत चाललेली आहेत आणि समुद्राचं रूप हे आता आक्रसत चाललेलं आहे, आकुंचन पावत चाललेलं आहे. आणि म्हणून समुद्राचा जो मूळचा एक नैसर्गिकपणा जो आहे, त्याचा अथांगपणा जो आहे किंवा नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते तो गमावत चाललेला आहे. समुद्रामध्ये जे काही मोठेपण आहे ते मोठेपण आता तो गमावित चालल्या कारणानं त्या समुद्राला आता जणू मानवानं सुद्धा बंदिस्त करून टाकलेला आहे. स्वतःचा एका स्वार्थासाठी या मानवानं समुद्राला दुय्यम स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून तो समुद्राची आता घुसमट होत चाललेली आहे, मनाची घालमेल होत चाललेली आहे, तो हताश होत चाललेला आहे. तो सुद्धा जणू मानवी रूप, तो जणू हताश होत चाललेला आहे मानवाप्रमाणे. आणि म्हणून कवीनं या कवितेला शीर्षक दिलेलं आहे, समुद्र कोंडून पडला आहे. या कवितेमध्ये आपल्याला एक प्रकारे सभोवतालच्या या समाज व्यवस्थेनं जगण्याच्या ज्या पातळीवर आणून सोडलेला आहे आणि यामुळं कवीचं झालेलं अस्वस्थ मन आणि ते अस्वस्थता त्यांनी निसर्गातील प्रतीकांच्या रूपानं अतिशय सहजपणे, अतिशय समृद्धपणे, समर्पकपणे करीत या कवितेची विषयवस्तू आपल्या पुढे मांडलेली आहे. हेच कवीचं मोठेपण आहे. तर थांबूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. या कवितेवरील पुढील भाग माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.